म्हटलं माझ्यासाठी. हो, म्हटलं आज तुला भेटावं, म्हटलं आज तुला वेळ द्यावा. तेच म्हणले तुझे रील्स कॉन्टेंट फिल्टर कसं काय वेळ भेटलं तुला? हे बघ, पण आता मी ठरवलंय की आता मी रील बनवणार नाही, तर मी रिअल बोलणार आहे. तू माझ्या आयुष्यातलं फिल्टर नाहीस, क्लिअरिटी आहेस. काय असतं सिरियसली सांगतो राव मी. खरंच मला निसर्ग मुलगी भेटली आहे, चॅटिंग करते हाय अंजू. पण ना तुझे रील्स हा एक नंबर ऑसम, खूप भारी. लाईक कमेंट करत जा जरा रीलला. अगं तू इथं कशी काय? तुला ओळखतो? ओळखतो म्हणजे आम्ही चांगले इन्स्टा फ्रेंड आहोत. अरे तो फ्रेंड आहे अरे माझा. असू दे. अरे पण तुला प्रॉब्लेम काय आहे? हो ना. ओळखतोय. मग तुझा काय संबंध आहे ते? काही संबंध नाही. अरे पण आम्ही जसं बोलत होतो. चल 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 अरे चल, अरे थांब तर बोलू तर दे यार. चल, भेटलो आम्ही यार. ए समीर तुला बोल चॅटिंग बाबा. बोलते मी. ओके अंजू बाय. बाय बाय. मला तुझी बोलायचं. काय? काय म्हणते तू त्याला? अरे यार, तू त्याला कसं काय ओळख? कधीपासून ओळखली त्याला? कशाला Insta friend? त्याला कशाला फॉलो करायचं? अरे पण मला सांगशील तर तुला प्रॉब्लेम काय आहे? कोण आहे? अरे पण कंट्या तू माझा मित्र आहे राव चांगला. तू माझ्याशी अरे शेअर करू असू शकत दे. नाही का? मला त्याच्याशी आता अंजू मला तू तरी सांग हा कोण आहे? अरे फ्रेंड आहे माझा सांग. अगं फ्रेंड तर एवढं काय आणि राहायचं तुला? चांगला मित्र आहे माझा. काय राव त्याला कंट्या? Instaला कशाला फॉलो करायचं? Just अरे केलं. कंट्या मी तुझा मित्र आहे, तू कायच बोलतोय? पण विषय क्या? काय आहे? अजी, तू मित्र आहे. हो. आम्ही मित्र नाही. अरे असं जस्ट झालं. जस्ट चॅट करतो बाकी समजा हा, जस्ट असू दे. कॅज्युअल यार. त्यातून काय असतं मला कळायला सगळं. हो यार कंट्या काय विचार कळालं. जे कळायचं ते कळालं. हा, असं. शेट तू यार. चल. हे सॉरी अंजू, ऐक, आपण नंतर बोलूया. तुझं काय असेल तर ओके. आम्हाला सांगत चल होता. चल आता बस. काय आवडलं मला तुझं काम? काय आवडलं? तुला मी त्याला कॉल करीन मेसेज करीन त्याला व्हिडिओ कॉल पण करीन कळलं ना. इथून पुढे तू मला टोकायचं नाही. चालेल बाय. एक मिनिट. अरे एक मिनिट राव. हा समीर बोल. अरे आम्ही तिघ जण मित्र आहेत. मला रील्सचा शौक आहे, ते माझ्या बरोबर असतात. पण तो चांगला आहे की वाईट आहे? नाही रे, तसा तो चांगला आहे, माझा मित्रच आहे. काय त्याच्या डोक्यात ते कळत नाही. रोज एका मुलीबरोबर दोस्ती करत होतो. पण तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? तर तू आहेस ना. अरे अरे ओके. अरे तुम्ही कंटिन्यूस का? हो यार. अरे बघ ना यार, भांडण करून गेला ना माणूस. काय बोलायचं? माझी चौकशी करतो तू. माहित नाही त्याची तू. अरे जस्ट इंस्टावरती बोलत होतो आम्ही आणि चॅटिंग करत होतो. बाकी आमचं काही नाही. पण तू बोलत पडत ना. मला असं वाटतंय आम्ही दोघं गप्पा मारतो आणि अचानक ती समोर आली आणि अचानक ती म्हणजे हाय समोर तर मी तुला म्हणतो हाय. हा अचानक आला, कधी पाहतो करायला लागला. मला माहिती आहे तुमचं. तुला वाटतं का मी असं असं? आता कंटेचा माझा फोन उचलेल तर मला माहिती. पण मी अंजलीला बोलतो तू कंटेला. तू कदाचित तुझा फोन ठीक आहे. काय तुझं काय काम होतं त्याचं? अरे काहीच काम नाही. तुझं फ्रेंड आहे माझा. बोलणं झालं आमच्या दोघांचं फक्त एवढंच. आता काय एवढं अग्रेसिव्ह होतोस माझ्या बाबतीत? आणि का असं परिणाम करून थांबायचं तिथं? हा बोलायचं. अरे बघ, आलाच परत फोन तुला. अरे थांब ना यार. घेऊ तर दे फोन. फोन तर कुणाचं? उचल. बघू 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 कुणाचं आहे. बघ त्या समीरचा असेल ना फोन आता. एक मिनिट. हा अंजली, हा समीर बोल ना. कुठे आहेस का तू? अच्छा तिथेच आहे का? ओके आलेच. हा मी पण तिथेच आहे. आपण भेटूयाच. ठीक. ओके बाय. हॅलो, रोहनचा फोन आले. हा हॅलो रोहन बोल. काय कंट्या कुठे आहेस रे?
हा अरे बाबा कशाला फोन करतोय तुम्हाला आत्ताच आमची इथे इतके झालेले तू तिला कशाला सारखे फोन करतोस ए ऐक एक मिनिट ऐक अरे इथे ये ना जरा गार्डन मध्ये समीर आणि मी आहे इथं ये जरा आपण बोलूया ठीक आहे. लवकर ये चल चल आलो आलो हा अरे आलो बाबा ठेव चल अरे तुम्ही का भांडणं करताय कंट्या माझ्या सुद्धा 2-3 गर्लफ्रेंड आहेत काय तू यांचं निपटून घे मी बघते तुला म्हणजे मैत्रिणी आहे जस्ट फ्रेंड चल काय चाललंय का पण हे काय चालू आहे तुझं 2-3 गर्लफ्रेंड बरोबर वाटतं का तुला काय आहे हे तुझं तुझ्याकडे काय उत्तर आहे देणारच नाही याच्यावर. म्हटलंस. तू खोटं कसं काय बोलला माझ्याशी जस्ट फ्रेंड आहे राहू दे आता मला काय नको सांग आता मी चालले बाय अगं खुशी थांब ना ह्याचं काय नेमच नाही समीरला फोन लावला पाहिजे कंटेंट समीरला हॅलो अरे हा कंट्या काय रे बाबा मला आता रील्स मध्ये एवढा इंटरेस्ट नाही राहिला हा जाऊ दे मी आता ऑडिशनला जातो ऑडिशन देतो फक्त कुठं पिक्चर मध्ये वगैरे काम मिळालं होतं ते इतके दिवस रील्स बनवले काय त्याच्यातून फायदा पण नाही मी बघत नाही रील्स ऑडिशन दिलं तर कुठंतरी एखाद्या पिक्चर मध्ये काम तरी भेटेल सिरियल मध्ये ट्राय करतो हा हे भेटू आपण ऑडिशन मध्ये ठीक आहे हॅलो हा समीर कुठे आहेस तू किती वेळ लागणार आहे आहे तू त्या नादाला लागलाय त्या पोरीच्या यार कळत नाही बरं ऐक मी आता इथून पुढे रील्स बनवणं सोडलंय आता काय मला इंटरेस्ट नाही राहिला रील्समध्ये ऑडिशनला येणार तू येतोय का मराठी पिक्चरचं आहे हेच येत आपण ऑडिशन देऊ अरे ट्राय करून बघ झालं लक लागला तर एखाद्या पिक्चरमध्ये रोल मिळेल ना हा मी पण आता ऑडिशनला येतो ये लवकर चालेल मी फॉर्म घेतो तोपर्यंत तुझा तू ये लवकर ठीक आहे ठीक